एखादी अनावधानानं कुठच्या विकास कामामध्ये चूक घडली तर त्याचं उगाच राजकीय भांडवल करणं, त्याच्यातलं सरकारला बदनाम करणं, मुख्यमंत्र्यांना बदनाम करणं, उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करणं, याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल भाषण केलं होतं. आणि ते भाषण अख्ख्या महाराष्ट्राला पटलेलं आहे. ते कुठेही भाषण हिंदीतनं नव्हतं. त्याच्यामध्ये हिंदीतून एक शेर म्हटला होता, उर्दूतून शेर एक म्हटला होता, आणि एक वाक्य फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्याच्यामध्ये हिंदीत होतं. बाकी पूर्ण 99.99% भाषण हे मराठीत नव्हतं. आता कदाचित काही लोकांना मराठी कळत नसेल म्हणून फक्त त्या हिंदीचा उपयोग झाला असेल. आज माझ्या सोबत उर्जी काका पटेल आमदार आहेत. काल रात्रीचं त्यांचं पूर्ण भाषण हे मराठीत नव्हतं. त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारमधले आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मराठीचा मान सन्मान ठेवतात, मराठीचा आदर ठेवतात. म्हणूनच मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर मराठी भाषेवर फक्त राजकारण न करता मराठी भाषा साता समुद्रापलीकडे जाऊन सक्षम व्हावी, सुदृढ व्हावी, जतन व्हावं आणि तिचं संवर्धन व्हावं, हा निर्णय देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा बहिणींनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं उगाचच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या एक वाक्य हिंदी बोललेल्या भाषणाचं राजकारण कोणी करू नये.